अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे। त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं आहे निवडणूक आयोगाने। जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे। ही लोकशाहीचे संकेत आहेत। चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार, अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले। ह्या काही शपथ काय आईची शपथ किंवा वडिलांची शपथ किंवा आणखी कोणाची शपथ नाही, देवाची शपथ वगैरे नाही आहे। देवाची शपथ तिथे त्या कायदेशीर रूपाने असेल ती घेणारच आहे तिथे। त्यामुळे जिंकून आलेलं आहे, मला सर्टिफिकेट दिलेलं आहे, कायद्यामध्ये जे आहे ते रूल प्रमाणे सर्व चालणार आहे।